या ठिकाणी प्रीमियर शोच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माझे मार्गदर्शक आदरणीय देवदत्तजी निकम साहेब, दुसरे मार्गदर्शक आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब, तिसरे मार्गदर्शक माऊलीशेठ खंडागळे, श्रीरामभाऊ गाडवे असतील, उपस्थित सचिन भाऊ शेलोत, केडे अण्णा सरोदे, निमगाव सावेचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. चित्रपटाचे निर्माते अतुलदादा जगताप, योगेशचे आई वडील आणि सगळं कुटुंबीय, सचिनदादा गवळी, उपस्थित सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी, उपस्थित सगळे प्रेक्षक. खरं तर आता जो योगेशने प्रवास सांगितला का 10 वर्षाचा, चित्रपटाचं नाव धाप आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात धाप लागतेच आहे, कारण हे धावपळीचं युग आहे, धावपळीचं जग आहे. आणि धावपळीच्या जगात जेव्हा धाप लागते, प्रत्येक जण तो पेच प्रसंग त्या ठिकाणी फेस करत असतो, कुठलं आलेलं संकट त्या ठिकाणी सामोरं जात असतो. आणि योगेशची जवळजवळ मला वाटतं 10 वर्ष वाट पाहिली. मला खरं तर विशेष वाटते की एवढा चांगला चित्रपट, एवढी सगळी चांगली टीम, परंतु 10 वर्ष लागली, ही खरं तर शोकांतिका पण आहे. परंतु मला धन्यवाद द्यायचे आमचे विक्रमदादा खैरे, ज्या थिएटर मालकांनी खरं तर ज्यावेळेस योगेशने विनंती केली, विक्रांतने लगेच सांगितलं की आपला तालुक्यातला पिक्चर आहे, तू लगेच आपल्या थिएटरला सुरुवात कर. खरं तर विक्रांतचे या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो. आलेला सगळा प्रेक्षक वर्ग, योगेशने फार मेहनत केली. मी योगेशला खरं तर मराठी चित्रपटातलं मी खरं तर आमिर खान समजेल. त्याचं कारण असं, मी 2-3 दिवसापूर्वी पाहिलं, हाच अभिनेता आणि मांजरवाडीला पोस्टर चिटकवत होता, तिकडं प्रत्येक गावागावात पोस्टर चिटकवत होता, वाडी बसलेत पोस्टर चिटकवत होता. अभिनेता असलेला माणूस स्वतः पोस्टर चिटकवतोय. मला आठवण झाली आमिर खानच्या जो जिता व्यवहाई सिकंदर चित्रपटाची. त्यावेळेस आमिर सरांना आपण सगळ्यांनी पोस्टर लावताना मुंबईत पाहिलं. तेच आमिर खान आज कुठे गेले, एक मोठे अभिनेते झाले. आणि खरं तर ही कलावंतांची भूमी आहे. ही आमची तमाशा पंढरी, कला पंढरी, या कला पंढरी सगळ्या चित्रपटाची सगळी जी टीम आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करत असताना, खरं तर एखादा कलाकार किती मोठ्या पदावर जाऊ शकतो खरं तर हे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या आपण रूपातून पाहिलं. परंतु योगेशने केलेला जो संघर्ष आहे, योगेशची जी जिद्द होती, आणि आपण पाहिलं की युट्यूबच्या माध्यमातून त्याने अनेक स्ट्रगल केला. युट्यूबला पण अनेक त्यांनी शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज, बऱ्याचशा गोष्टी ज्या काय नाविन्यपूर्ण आणल्या. खरं त्या कलाकाराचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. आणि योगेश सोबत अभिनेत्री किरणजी शेजाळ असतील, त्यांचे सगळे सहकारी असेल, यांचं पण मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. आणि आईवडिलांना एकच आता विनंती असेल, आता त्याच्या आयुष्यात खरोखरची हिरोईन आणा. 10 वर्ष संघर्ष केलाय. परंतु धाप चित्रपटाला खरं तर आपल्याला एकच करायचं. आता इथं पत्रकार बंधू म्हणून आवर्जून सांगतो की प्रत्येकाने आपल्याला, आपले मित्रपरिवार असेल, आपले नातेवाईक असेल, आपल्या गावागावात असेल, आपल्याला फक्त एकच सांगायचं की नारायणगावच्या चित्रपटगृहात, नारायणगावच्या थिएटरला हा चित्रपट सुरू झालाय. सगळ्यांनी आवर्जून जाऊन पाहावा की आपल्या आयुष्यातील आपण 2-3 तास जे देतो आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या मित्रपरिवाराबरोबर, एक वेगळा मनोरंजन खरं तर या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा आपल्या शिवजन्मभूमीतील, हा जुन्नर तालुक्यातील चित्रपट आहे, हा आपल्या योगेशचा चित्रपट आहे, आपल्या घरातला चित्रपट आहे. म्हणून सगळ्यांनी आवर्जून जाऊन एवढा निरोप आपल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला नक्कीच द्यावा, जेणेकरून आपल्या ह्या चित्रपटाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल. योगेशने जी काही मेहनत केली ते आपल्या या पडद्यावर आता नक्कीच आपल्याला दिसणार आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने योगेशच्या ह्या चित्रपटासाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. और सर तुम्ही इकडे ये निकम सावंत शेजार आज धाप पिक्चरच्या उद्घाटनासाठी आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी इथं उपस्थित झालात, त्याबद्दल योगेशचा मामा म्हणून मी सर्वांचं आभार मानतो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी माझ्या कार्यक्रमात तो त्याचं बालपण गेलं. पहिलीपासून त्याला नाटक किंवा एकांकिका करण्याची खूप आवड. आणि त्याच वेळेला मला वाटलं होतं का हा मुलगा पुढं जाऊन खूप मोठा चांगला प्रोड्युसर होईल. त्याप्रमाणे आज त्याची पावलवाट चालू झाली आहे. मी त्यासाठी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो. जय योगेश.
या निमित्तानं खरं तर एक सांगायचं राहून केलं. जुन्नर तालुक्याचे आदरणीय आमदार शरददादा सोनवणे मुंबईला एका महत्वाच्या कामासाठी गेले असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहिले नाही, परंतु नक्कीच ते योगेशचा चित्रपट पाहणार आहे. त्यांच्या वतीने या ठिकाणी मनापासून शुभेच्छा.